जय सद्गुरू खवय्यांनो, मी अर्चना आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण एक नवीन रेसिपी बघणार आहोत, ती म्हणजे डाळ फळं किंवा तुम्ही काय म्हणता चकुल्या। तुम्ही काय म्हणता ते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये पाठवा। तर डायरेक्ट रेसिपीला सुरुवात करू आणि डायरेक्ट फोडणी टाकू। तर हे बघा, मी एक पॅन घेतलेला आहे आणि फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे। तर माझा डाव छोटा आहे म्हणून 1 ते 1.5 डाव मी टाकलेला आहे। जास्त तेल वापरायची गरज नाहीये। हे बघा, तेल तापल्यानंतर आपली नेहमीसारखीच अगोदर मोहरी टाका। मोहरी तडतडल्यानंतर जिरे वापरायचे। जिरे चांगले फुलल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये लसूण टाकायचा आहे। तर लसूण भरपूर टाका। मी 8-10 पाकळ्या चांगला देशी गावरान लसूण आहे तो वापरलेला आहे। तुमच्याकडे जो अवेलेबल आहे तो तुम्ही वापरू शकता। यानंतर मी बारीक चिरलेल्या 2-3 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत। मिरच्या चांगल्या तळून झाल्या की नंतर आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला कढीपत्ता टाकलेला आहे। कढीपत्ता बारीक चिरून टाका, म्हणजे त्याचा फ्लेवर आपल्या चकुल्यामध्ये चांगला उतरतो। मी आता यामध्ये आलं, लसूण, खोबरं आणि कोथिंबीर याची एक पेस्ट बनवून टाकलेली आहे चमच्याभर। आता ही व्यवस्थित तळून झाल्यानंतर मुगाची डाळ मी टाकणार आहे। तर ही मुगाची डाळ मी अर्धा तास अगोदर थंड पाण्यात भिजू घातलेली होती, त्यामुळे लवकर शिजते। आता आपल्याला यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आहे। हे बघा, हळद टाकल्यानंतर डाळ आता 1-2-3 मिनिटं चांगली उकळून शिजू द्या। ही डाळ फळं आटून येतात म्हणून आपल्याला एक्स्ट्राचं पाणी घालावं लागतं, म्हणून हे पण पाणी एका बाजूला उकळून घ्या। साधारण 2 ते 3 ग्लास पाणी लागतं। तर हे बघा, मी थोडंसं गरम पाणी वतलेलं आहे। आता आपली डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण कणिक मळून घ्यायची। तर कणिक आपण रेग्युलर चपातीसाठी जशी वापरतो त्याच्यापेक्षा थोडीशी घट्ट मळायची। आता मी कणकीचा एक उंडा करून घेतलेला आहे। उंडे मोठे करा, आपल्या हातात बसतील एवढी कणिक घ्या। आणि आपल्याला साधी सोपी चपाती लाटायची आहे। पातळ व्यवस्थित लाटून घ्या आणि फोल्ड वगैरे अजिबात करायची नाहीये। हे बघा, नुसतं पीठ लावून भरभर लाटून घ्या। जेवढी तुम्हाला शक्य आहे, तुमचा पोळपाट आहे तेवढी पोळपाटा एवढी लाटून घ्या। माझी चपाती लाटून झालेली आहे। आता आपण कट करू। तुम्हाला जर कापण्याच्या शेपची बनवायची असेल तर असे कट करताना कापण्यांचा आकार द्या, नाहीतर मग मी तुम्हाला एक कापत बसण्यापेक्षा एक सोपी ट्रिक सांगते। हे बघा, कापण्याचा शेप द्यायचा असेल तर अशी एक घेऊन आपल्याला कट करावी लागते। जर आपल्याला घाई असेल, पटपट करायचे असतील तर बघा, हे असे उचलायची आणि दोन्ही हाताने असे तुकडे करून टाकायचे। असे पटपट होतात आणि शिजत असताना तो जो आपण शेप बनवलाय तोही राहत नाही, त्यापेक्षा असं टाकलेलं उत्तम। फक्त एक लक्षात ठेवा, जेव्हा आपण हे चकुल्या तुकडे करून टाकत आहे तेव्हा हे पाणी, डाळीचं पाणी उकळतं राहिलं पाहिजे, म्हणजे त्या एकमेकाला चिकटणार नाहीत। हे बघा, अशाच प्रकारे मी दुसरी पण चपाती बनवलेली आहे। मी 2च चपात्यांची टाकणार आहे, तरी बघा आपली कढई अर्ध्याच्या वर येते, म्हणजे 2 ते 3 जणांना आरामात पुरतात। हे बघा, माझ्या दोन्ही चपात्या कापून टाकून झालेल्या आहेत। आता आपल्याला थोडा वेळ झाकण टाकून एक 5 मिनिटं शिजवायचं आहे। हे पाण्याची पण कन्सिस्टन्सी बघा, कारण हे आटून येतं। थोडंसं साईडला पाणी एक्स्ट्राचं असू द्या, उकळून ठेवा, नंतर आपण घालू शकतो याच्यामध्ये। आता आपण झाकण उघडून बघू आपल्या चकुल्या कशा झाल्यात। हे बघा, छान शिजलेत, मस्त। हे बघा, कन्सिस्टन्सी पण बघा। हां, मस्त, म्हणजे आपल्याला चमच्याने खाता येतील। जर तुम्हाला पातळ पाहिजे असेल तर आपण साईडला ठेवलेलं पाणी आहे ते याच्यामध्ये ओतू शकता आणि शेवटी मीठ टाका आणि कोथिंबीर टाकून सर्व करा। तुमच्याकडे ओलं खोबरं असेल तर ओलं खोबरं पण टाका। तर आता आपली डाळ फळं खाण्यासाठी एकदम रेडी आहेत। आणि जेव्हा तुम्हाला हलकं फुलकं खायचं असतं तेव्हा हे संध्याकाळच्या जेवणासाठी नक्की ट्राय करा। शिवाय जे शुगर पेशंट असतात त्यांना भात खायचा नसतो, तर ही रेसिपी त्यांच्यासाठी एकदम बेस्ट आहे।
तर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. तर मी आपली रेसिपी सर्व करत आहे. तर एका बोलमध्ये काढलेले आहे. याच्यावरच मी थोडंसं गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकत आहे. त्याच्यावर ओलं खोबरं आणि तुपाची धार. खाऊन बघा, खूप सुंदर लागतात आणि हलकं फुलकं वाटतं. तर अशी मस्त गरमागरम वाफाळलेली डाळफळं लोणच्याबरोबर खा, खूप सुंदर लागतात. आणि खाल्ल्यानंतर मला नक्की कमेंट करा. मी तुमच्या कमेंटची वाट बघत आहे. तर जय सद्गुरू, बाय.